नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आरोही तिचा निर्णय बदलणार आहे, यश तिला समजवणार आहे. त्याचबरोबर सुलेखाताई अनिशला घेऊन घरी आलेले आहेत आणि पुन्हा ईशा आणि अनिश एकत्र राहणार आहेत. त्यामुळे ईशा आणि अनिशचा संसार सुरू होणार आहे. तर आण्याची पेपरमध्ये जी बदनामी झालेली आहे त्यामुळं आण्याची पूर्णपणे वाट लागणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अनघाने आप्पांना साखर टाकलेला चहा दिलेला असतो. अरुंधती, कांचन तिथं असतात आणि आप्पा म्हणत असतात की ठीक आहे, असू दे, एखाद्या वेळेस दिला तर काही बिघडत नाही, असं आप्पांचंही म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे कांचन म्हणत असते की काय झालं आहे नक्की हे. तेव्हा अरुंधती सांगू लागते की अहो आई, अनघाने खूप मोठा निर्णय घेतला आहे. एखाद्या आईसाठी एवढा मोठा निर्णय घेणं ही गोष्ट खूप मोठी असते. तेव्हा कांचन म्हणते पण तिनं जे काही केलेलं होतं त्यामुळंच तर तिला हा निर्णय घ्यावा लागला आहे ना. तेव्हा इकडे आप्पा म्हणतात की तिने काय केलं आहे, म्हणजे तू तिला दोष द्यायला लागली. तेव्हा कांचन म्हणते हो ना, तिच्याकडूनच घडलं आहे ना हे सगळं. तेव्हा आप्पा आणि अरुंधती समजवू लागतात असं काही नाही आहे, म्हणजे विचार करा ना आई, असं अरुंधती म्हणू लागते. तुम्ही असं कसं म्हणू शकता की हे सगळं जे घडलं आहे ते अनघाकडून घडलं आहे, हे कोणाकडून पण घडलं असतं, तो एक अपघात होता. आप्पा समजवू लागतात अगं कांचन, असा विचार नको करूस तू, कारण काहीही झालं तरीही आत्ता अनघा किती छान ड्रायव्हिंग करते ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळेजण तिच्याबरोबर गेलेलो आहोत. पण हा एक अपघात होता, जो घडायला नको होता तो घडलेला आहे. पण त्या सगळ्या गोष्टीचा दोष अनघा स्वतःला देते. तेव्हा आप्पा म्हणतात की कसं आहे, अनघाने जरी तो निर्णय घेतलेला असला तरीही मला काही पटत नाही. तेव्हा इकडे कांचन म्हणू लागते की जरी अनघाने निर्णय घेतला तरी मला नाही वाटत काय चुकीचं आहे, कारण जानकी इथंच राहणार आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे, ते एकाच घरात राहणार आहे. तेव्हा अरुंधती म्हणते मग हे आरोहीच्या बाबतीत पण लागू होतं ना, जानकी इथंच असणार आहे, मग काय प्रॉब्लेम आहे आरोहीला. तेव्हा आप्पा म्हणतात की कसं आहे, आत्ता आरोही जो काय हट्ट करत आहे ना त्याच्यामुळं हे सगळं होत आहे, असं या दोघांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कांचन दोष देत असते, पण आप्पा आणि अरुंधती दोघंही समजवतात की या सगळ्यामध्ये अनघाची काहीही चूक नाही. एका आईसाठी आपलं मूल दुसऱ्याला देणं ही गोष्ट खूपच अवघड आहे आणि तो निर्णय अनघाने घेतलेला आहे आणि अनघाने ठरवलेला आहे की जानकीला दत्तक द्यायचं. आणि इकडे आप्पा म्हणत असतात की शेवटी त्यांचा निर्णय आहे. अरुंधती पण म्हणत असते जर अनघाला तिचं गिल्ट कमी होणार आहे असं जर वाटत असेल तर ठीक आहे ना, आयुष्यभर त्या गिल्टमध्ये राहण्यापेक्षा तिनं जो निर्णय घेतलेला आहे तो चांगला आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संजना भयानक चिडलेली असते आणि ती आलेली असते. तेव्हा संजनाकडे पाहून अनिरुद्ध म्हणतो काय झालं. तेव्हा संजना म्हणते की हे बघ, अरुंधतीने मुद्दामच सगळं करायचं ठरवलेलं आहे. प्रत्येक वेळेस ती अशाच पद्धतीनं वागत असते, कारण आत्ता पण बघितलं ना, अरुंधतीचीच पेपरमध्ये तिला चांगली वाहवा करायची होती तर आपली बदनामी करायची काहीच गरज नव्हती, कारण आपण थोडंच तिला म्हटलेलं आहे की आमच्याबद्दल तू लिही, आणि काही गरजही नाही आहे तसं तिनं लिहिण्याची, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे अनिरुद्ध म्हणत असतो नक्की काय झालं आहे. तेव्हा संजना म्हणते हे बघ, पेपरमध्ये काय लिहून आलेलं आहे त्यात असं लिहिलेलं आहे की अरुंधती केळकरांचे हे पहिले पती आणि त्यांच्या बाबतीत हा सगळा गोंधळ झालेला आहे. त्यांना जेल झालेली होती, त्यांनी स्वतःच्या आईवडिलांना फसवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी या पेपरमध्ये लिहिलेल्या आहेत. मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, अरुंधतीला तिची वाहवा करायची होती ना, मग तिच्याबद्दल लिहायचं होतं ना, आपल्याबद्दल लिहायची काय गरज होती. आत्ता कुठं लोक विसरायला लागलेले आहेत आणि तोपर्यंत हे सगळं लिहिल्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे आणि आपल्याला कुठे तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की ह्या अरुंधतीचा आता अति चाललेला आहे, आता मी हिला सोडणार नाही. अनिरुद्धला खूपच राग आलेला असतो आणि त्याची चिडचिड मात्र वाढत असते. तेव्हा संजना म्हणते की नाहीच सोडायचं. अनिरुद्ध म्हणतो की आता तिचं अति झालेलं आहे आणि तिचा आवाज बंद करणंच गरजेचं आहे. हे सगळं अनिरुद्धचं बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर अनिरुद्ध म्हणतो की तिचा माज उतरवला पाहिजे, नाहीतर ती आपलं जगणं मुश्किल करणार आहे.
संजनाचं म्हणणं असतं तू बरोबर बोलतोयस. म्हणजे संजना आता अनिरुद्धला खंबीर साथ देत असते. ती म्हणत असते मी तुझ्याबरोबर आहे. त्या अरुंधतीला तिची लायकी दाखवण्याची वेळ आलेली आहे असं संजनाचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना आणि अनिरुद्ध दोघंजण मिळून प्लॅन करू लागतात, तेही अरुंधतीच्या विरोधात. अरुंधतीला त्रास देण्यासाठीच हे सगळं चाललेलं असतं. अनिरुद्ध म्हणतो की तिला सोडणार नाही आता. तिने प्रत्येक वेळेस मला त्रास दिलेला आहे, प्रत्येक वेळेस मला कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तिला तिच्या चुकांची शिक्षा ही घ्यावीच लागणार आहे. तिनं माझ्यासोबत वाकडं केलेलं आहे आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अनिरुद्ध संजनाला म्हणतो की मला आता तुझी साथ हवी या सगळ्यामध्ये. तेव्हा संजना म्हणते की हो अनिरुद्ध, मी आहे तुझ्यासोबत, मी देईल तुझी साथ. कारण एकतर त्यांना दोघांना जॉब नसतो. त्यांच्या डोक्यात असेच विचार चालू असतात. जॉब भेटत नाही ते टेन्शन आहे. आणि मग हे असं झालं की पिसाळल्यासारखे संजना आणि अनिरुद्ध वागत असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश रूममध्ये आलेला असतो. आरोही रूममध्ये असते, पण यश एक शब्दही आरोहीशी बोलत नाही. त्याचं असं म्हणणं असतं की नाही, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. आरोही म्हणते यश तुला काय हवं आहे मला सांग ना. तेव्हा यश म्हणतो की मला काही नको आहे आणि तू माझ्याशी बोलू नकोस. तेव्हा आरोही म्हणते काय झालं यश. तेव्हा यश आरोहीला समजवू लागतो, आरोही तू विचार केला आहेस का, मला खरंच खरं सांग की तुला पटतंय का, तू जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे. तेव्हा आरोही म्हणते आपलं बाळ गेलं यश, मग मी काय चुकीचं केलं. तेव्हा यश म्हणतो की तो अपघात होता आणि त्या अपघातामध्ये ते बाळ गेलेलं आहे. याच्यामध्ये मला खरं सांग की याच्यामध्ये अनघाचा काय दोष आहे. तरीही तिनं तुझ्यासाठी तिचं स्वतःचं मूल तुला द्यायला तयार झालेली आहे आणि तरीही तू तिलाच दोष देणार आहेस. म्हणजे तू विचार केलायस का, जर तुझ्याकडून असं घडलं असतं तर तू आपलं बाळ तिला दिलं असतंस. तेव्हा आरोही विचार करू लागते आणि आरोही म्हणते की बरोबर आहे. यश म्हणतो की याच्यामध्ये अनघाचा किती मोठेपण आहे बघ. तेव्हा आरोही म्हणते की पण जानकी याच घरात राहणार आहे ना, मग अनघेला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा यश म्हणतो मग तुला काय प्रॉब्लेम आहे. तर ती म्हणते की मला जानकी आई म्हणणार नाही, मला ती काकू म्हणणार आहे. तेव्हा यश म्हणतो अगं तू चुकीचा विचार करतेस. कारण साधी गोष्ट बघ ना, जर तू असा विचार केलास काकू म्हणल्याने काही प्रेम कमी जास्त होणार आहे का. कारण विचार कर ना, आईला तू आधी काय म्हणत होतीस, आईने तुझ्यावर कमी प्रेम केलं का. आणि हे मी तुला सांगायला पाहिजे. अगं तू ज्या परिस्थितीत वाढलेली आहे, कशा पद्धतीने लहानाची मोठी झालेली आहे, तुला चांगलं माहिती आहे ना. कारण आईचं प्रेम हे कधीच कमी नसतं. कारण आईचं प्रेम हे कोणीच नाकारू शकत नाही. हे सगळं यश समजावत असतो आणि आरोहीला समजावत असतो, म्हणत असतो की तू असा विचार कर ना, गरज काय आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता अनघाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तू घेऊ शकतेस का, तेवढं सांग मला. तेव्हा आरोहीला कळू लागतं. आरोही म्हणते बरोबर आहे. आणि यश तिला समजवत असतो, तू नीट विचार कर ना काय घडत आहे या गोष्टींचा. कारण तुला कोणीतरी भरीस पाडतंय. तू अशी नाही आरोही, कारण तू निर्मळ आहे, कारण तू कुणालाही दोष देणारी नाहीस. मग आजच का दोष देतेस, आजच का तुला असं वाटतंय. तू साधी गोष्ट विचार कर. कारण गाडी चालवताना तुझ्या पोटात दुखायला लागलं म्हणून ती पॅनिक झाली आणि चुकून तिचा गाडीवरचा कंट्रोल सुटला. आजपर्यंत अनघाने इतक्या वेळा गाडी चालवलेली आहे, पण असं कधीही झालेलं नव्हतं. त्याचबरोबर इकडे यश आरोहीला समजवत असतो, तिला सांगत असतो की आत्ता आपण शांतपणे विचार करूया. कारण आपण ही बाळाचा विचार करू शकतो. थोडी तुझी तब्येत ठीक झाली की आपण पुन्हा एकदा बाळाचा विचार करूया, आपलं स्वतःचं बाळ असेल या जगामध्ये, असं यश आरोहीला समजवत असतो. त्याचबरोबर यशचं म्हणणं असतं की आरोही थोडा शांतपणे विचार कर. कारण आपलं बाळ असणार आहे. फक्त आत्ता तू जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामुळे घरातील सर्वांनाच, त्याचबरोबर अनघाला जो त्रास होत आहे ना, त्या गोष्टींचा विचार कर, असं यश सांगत असतो. आणि आरोहीला ह्या गोष्टी पटू लागतात. आरोही म्हणते की खरंच मला आत्ता पटायला लागलेलं आहे यश तुझं म्हणणं. तुला नक्की काय म्हणायचं आहे त्या गोष्टी माझ्या लक्षात यायला लागलेल्या आहेत, असं आरोही सांगत असते. आणि आरोही म्हणत असते की ठीक आहे. आरोही ही आता यशला मिठी मारते. यश पण तिला मिठीत घेतो. कारण आरोहीने हा जो निर्णय आहे तो बदललेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सुलेखाताई त्याचबरोबर अनिश नितीन आलेले असतात. हॉलमध्ये आप्पा आणि कांचन असतात. संजना पण तिथेच बसलेली असते. तेव्हा सुलेखाताई आलेल्या पाहून कांचन म्हणते सुलेखाताई तुम्ही. तेव्हा ते सांगतात की हो,
जरा महत्त्वाचं बोलायचं होतं ना, म्हणलं स्वतः भेटूनच बोलूया म्हणून आलेले आहे. आणि तेव्हा आप्पांना त्या म्हणतात की तुम्ही कुठे बाहेर निघालात का, या तुम्ही जाऊन, आम्ही थांबतो तोपर्यंत. तेव्हा मात्र इकडे सुलेखाताई तसं म्हटल्यावर आप्पा म्हणतात की नाही नाही, तसं काही नाही आहे, म्हणजे असंच चाललेलं होतं मंदिरात, नंतर जाईल, बोला ना तुम्ही, असं म्हणत ते बोलत असतात. इकडे यश मात्र जोरात ओरडून इकडे बोलवत असतो, ते म्हणजे अरुंधती येते आणि म्हणते, काय सुलेखाताई तुम्ही, खरंच खूप छान वाटलं, बरं झालं आलात. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की तसं खास कारण म्हणायचं झालं तर खास कारण पण आहे, आणि तसं म्हणायचं झालं तर खास कारण पण नाही, असं त्या दोन्हीही बोलत असतात. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की स्पष्टच सांगते, आपल्या दोन्ही मुलांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. यश आणि अनिशने पुन्हा एकत्र राहण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, काय सांगताय? तेव्हा ईशाला ती म्हणते, खरंच ईशा? परंतु आप्पा मात्र नेहमीप्रमाणे बोलत असतात. आप्पा म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का ईशा, तू जो निर्णय घेतलेला आहे तो मान्य आहे, पण अनिश आणखी एकदा विचार करा, कारण मागच्या वेळेस जे झालेलं आहे ते आता व्हायला नको आहे, असं आप्पांचं म्हणणं असतं. आप्पा स्पष्टपणे सांगत असतात की मागच्या वेळी जो निर्णय घेतलेला होता त्यावेळेस काय झालं, ईशा तुला सगळ्या गोष्टी मान्य आहेत ना, तू ह्या सगळ्या गोष्टी मनापासून स्वीकारते ना, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम होईल. तेव्हा अनिश म्हणतो की हो, आम्ही सगळं बोलणं केलेलं आहे, कारण काहीही झालं तरी पुन्हा एकत्र यायचं आहे, ही गोष्ट जरी तेवढीच खरी असली तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की अनिश आणि ईशा जरी एकत्र आले तरीही, काहीही असलं तरीही आत्ता त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण काय आहे हे महत्त्वाचं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधती सांगत असते की अनिश खरंच खूप छान निर्णय घेतलेला आहे तुम्ही. तेव्हा ईशाही म्हणू लागते की आई आता मी चुकणार नाही. अनिश सांगू लागतो की मी तिला माझ्या सगळ्या अटी सांगितलेल्या आहेत आणि तिला त्या मान्य आहेत, कारण मी तिला सांगितलेलं आहे की माझ्यासोबत ॲडजस्ट व्हायला ती तयार आहे. हे सगळं तो बोलत असतो. त्याचबरोबर त्याचं म्हणणं असतं की आम्ही आता सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे, म्हणजे फायनली डिवोर्स झाला आणि त्यानंतर ईशाला समजली तिची चूक, म्हणून तिने अनिशबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. ईशा म्हणते, पण आई आमचं काही चुकलं, माझ्याकडून काही चूक झाली तर पहिल्यांदा मी तुझ्याकडे येईल, तुझा सल्ला घेईल, मला माहिती आहे तू मला चुकीचा सल्ला देणारच नाही. हे सगळं बोललं जात असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सुलेखाताई तेवढ्याच खुश असतात, पुन्हा मुलांचा संसार मार्गी लागत आहे, यामुळं अरुंधतीलाही आनंद झालेला असतो. मग अरुंधती ईशाला जवळ बोलवते, तिच्या गालावरून हात फिरवते, तिला मिठी मारते आणि तिला सांगू लागते की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे, अनिशसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर ती सांगत असते की काहीही झालं तरीही आता कोणत्याही गोष्टींचा विचार करायचा नाही, असं बोललं जात असतं. त्याचबरोबर इकडे अरुंधतीही सांगत असते की ईशा अजिबात काळजी करू नकोस, सगळं सुरळीत होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे संजना मात्र पाहत असते, तर अरुंधती त्यांना सांगते की मोठ्यांचे आशीर्वाद घे, आणि मग मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सांगितलेलं असतं. संजना मात्र सगळ्यांकडे पाहत असते की आता नक्की जाऊन ईशा कोणाकोणाचे आशीर्वाद घेणार आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. मग ईशा जाते आणि पहिल्यांदा सुलेखाताईंना नमस्कार करते, म्हणजे ईशा आणि अनिश दोघंही जोडीने नमस्कार करतात. त्यानंतर कांचन, आप्पा या सगळ्यांना नमस्कार केला जातो. यशला मात्र छान वाटलेलं असतं, कारण यशसाठी अनिशही जवळचा असतो आणि ईशाही जवळची असते, आणि यशला माहिती असतं की ईशाही अनिशबरोबरच सुखात राहू शकते, कारण अनिश खूप चांगला मुलगा आहे, हे त्याला चांगलंच माहिती असतं. त्याचबरोबर सगळ्यांचे नमस्कार सगळ्यांना नमस्कार केला जातो, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की अनिश त्याचबरोबर ईशा दोघंही खुश असतात. मग यश आणि अनघा दोघेही मोठे आहेत, तर त्यांचाही आशीर्वाद घेतला जातो, आणि ईशामध्ये हा झालेला जो पॉझिटिव्ह बदल असतो तो सगळ्यांना खूप आवडतो, सगळेजण खुश होतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना मात्र पाहत असते, संजना म्हणत असते जाऊ दे, आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे, एक मेंबर तर घरातून गेलाच, तो अगदी स्वतःहूनच गेलेला आहे. त्याचबरोबर इकडे अरुंधती आता किचनमध्ये असते, तेवढ्यात यश तिथे येतो आणि म्हणू लागतो की मला तुझ्याशी बोलायचे आई. तेव्हा यशला अरुंधती म्हणते की काय झालं. तेव्हा यश सांगत असतो की आई अनघाने निर्णय बदललेला आहे, अनघाने ठरवलेलं आहे की आरोहीने निर्णय बदललेला आहे,
तिने ठरवलेलं आहे की अनघाचं बाळ नको दत्तक घ्यायला, आपण अनघाशी चुकीच्या पद्धतीने वागू शकत नाही. तेव्हा अरुंधती म्हणते, खरंच हा खूप मोठा निर्णय आहे. हे ऐकल्यानंतर अरुंधतीलाही छान वाटलेलं असतं. अरुंधती ही खुश झालेली असते आणि त्याचबरोबर तिनं सांगू लागते की हो, खरंच खूप मोठा निर्णय आहे हे ऐकून अरुंधतीला छान वाटलेलं असतं. अरुंधती म्हणते की अनघासाठी दूध घेऊन जाते आणि मग अरुंधतीने अनघासाठी दूध बनवलेलं असतं. तिच्यासाठी हळदीचं दूध बनवलेलं असतं आणि स्वतःसाठीही तिने तयार केलेलं असतं. ती विचार करते की आधी मी अनघाला हे दूध देऊन येते आणि त्यानंतर मी घेते. स्वतःचा ग्लास किचनमध्ये तिथे झाकून ठेवलेला असतो. अनघासाठी दूध घेऊन जात असते. तेवढ्यात संजना तिथं आलेली असते. संजनाच्या डोक्यात सध्या एकच असतं, ते म्हणजे अरुंधतीला त्रास देणं. अरुंधतीला त्रास द्यायचा, तिला छळायचं, एवढं संजनाने ठरवलेलं असतं. संजना येते, एक पावडर काढते आणि ती त्या दुधामध्ये मिक्स करू लागते. कारण संजना म्हणते की एकदा का ह्या अरुंधतीचा आवाज गेला की मग झालं. एकदा का अरुंधतीचा आवाज गेला की मी बिनधास्त झाले. कारण काही झालं तरी त्या अरुंधतीच्या घशातून आवाजच फुटला नाही पाहिजे आणि उद्याचं रेकॉर्डिंग तिचं कॅन्सल झालं पाहिजे. एवढंच संजनाच्या डोक्यात असतं आणि संजना त्यासाठी ते करते. त्यानंतर ती वरती रूममध्ये येते आणि अनिरुद्धला सगळं सांगू लागते की अनिरुद्ध, तुला माहिती आहे का मी आत्ता काय केलेलं आहे. अनिरुद्ध तिला विचारतो, काय केलं आहेस. अनिरुद्धलाही उत्सुकता असते. तेव्हा ती अनिरुद्धला सांगू लागते की मी अरुंधतीच्या दुधामध्ये पावडर मिक्स केलेली आहे. ती ही अशी पावडर की उद्या तिचं फायनल रेकॉर्डिंग आहे आणि तिच्या घशातून आवाजच फुटणार नाही. जो ती माज करत आहे ना, मग तिला कळेल की काय होणार आहे ते. हे सगळं संजना बोलत असते. तेव्हा मात्र अनिरुद्ध संजनाला साथ देत असतो. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता जे काय अरुंधती करत आहे त्याचबरोबर अरुंधतीमुळे आपल्याला त्रास होत आहे, त्या सगळ्या गोष्टींची परतफेड तर झालीच पाहिजे, असं अनिरुद्धचं म्हणणं असतं. आणि संजनाने जे काही केलेलं आहे त्याच्यावरती तो खुश होतो आणि संजनाला म्हणतो की खरंच चांगलीच गोष्ट आहे. पण अरुंधती मात्र संजनाच्या पुढची आहे. अरुंधतीला ऑलरेडी शंका आलेली असते की संजनाने काहीतरी प्लॅन केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.